नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 9वा अध्याय बघणार आहोत। 8वा अध्याय सगळा भक्तिरसपूर्ण होता। सगळ्या राधेच्या कथा होत्या। पुढेही ह्या भक्तिरसच आहे। सगळ्याच गोपाळांचा, त्याच्या बरोबरीचे गोपाळ असोत किंवा गोपी असोत, आणि नंद यशोदेचं प्रेम आणि त्याने केलेल्या खोड्या, मुख्य म्हणजे त्याच्या खोड्या। हा अध्याय तसाच भरलेला आहे खोड्यांनी। आपण प्रथम पहिल्या 5 ओव्या वाचूया आणि मग कथेकडे वळूया। श्री गणेशाय नमः। जय जय यादव कुलावतंसा लीलावेशधारका जगन्निवासा गोकुलपालका बालवेशा ऋषिकेशा जगद्गुरो लोकवर्णिती विविध शास्त्रे मनरंजनकारक विचित्रे परिभवच्छेदक पवित्रे कदा काळी नव्हती हरिगुण लीला न वर्णिता व्यर्थ काय ते अलवण कविता जैसा वाळूचा घाणा गाळीता तेल न पडे काहीच नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाय वारे तैसी ती व्यर्थ शास्त्रे हरिलीला न वर्णिता हरिचरित्र व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ जैसी अर्कफळे क्षुदार्थ रुची उडे भक्षिता। श्रीधर कवी म्हणतात की अशा कथा चित्रविचित्र लिहिणारे खूप कोणी आहेत, पण ते सगळं म्हणजे अक्षरशः व्यर्थशास्त्र आहेत। कारण जोवर हरीचं वर्णन केलं जात नाही तर बाकीच्या कथा म्हणजे वटवट ग्रंथ आहेत। नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे ऐकावं आणि तिकडे सोडून द्यावं। हरी कथा झाली पाहिजे आणि ती ऐकणारे ते खरोखर धन्य ते संसारी असं म्हणून लगेचच ते कथेकडे वळतात। अष्टमाध्यायी काय झालं तर विश्वरूप दाविले कृपावंते। आईला त्याने शेवट परत विश्वरूप दाखवलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये। आता त्याची अजून एक नवीन खोडी, नवीन विषय। एकदा सकाळी म्हणे तो उठला, यशोदा त्याच्या बाजूला येऊन त्याला कुरवाळायला लागली आणि त्याचं दृष्ट काढली। त्याचं सुंदर रूप बघून ती इतकी तिची चित्तवृत्ती तन्मय झाली होती, पण पुढे कामं दिसत होती। सो त्याला असे आपण हाताने दृष्ट काढतो नाही का, माझ्या बाळाला दृष्ट नको लागू दे असं म्हणत ती उठली आणि ताक घुसळण्याकरता गेली। तिचं यशोदेचं सगळ्या सौंदर्याचं वर्णन आहे काही ओव्यांमध्ये। आणि ते म्हणतात की जेव्हा ती मंथन करायला लागली तेव्हा तिचं मंथन म्हणजे सारासार विचाराचं होतं असं अध्यात्मक श्रीधर कवी सांगतायत की ती म्हणे कृष्णाची आई म्हणजे ज्ञानकळा आहे, जिच्या पोटी हरी अवतारला आहे। त्यामुळे तीच स्वतः असा विचार करायला लागली की हे पिंड ब्रह्मांड अवघं असार, हरिस्वरूप तेवढं खरं आहे, ते निर्विकार आहे खरं तर, पण तेच खरं आहे। माया एकदम मिथ्या आहे, ती कधी स्थिरच नसते। गारुड्याची विद्या कशी असते, क्षणात पुढे जाऊन ती अविद्या होऊ शकते, पण ब्रह्मविद्या आपल्या मनात ठसली पाहिजे असे अगदी उच्च चांगले पारमार्थिक विचार करत ती लोणी म्हणजे ताक घुसळत असते। आणि मग म्हणे चांगल्या विचारांचं जे सार आहे तिच्या, त्यातलं सार आहे ते नवनीत होऊन वर येतं। आणि मग तो जो डेरात रवी घुसळत असते, ती रवी घुमत असते, त्यातनं सोहम असा स्वर येतो। सोहम जसा रवी उलटी सुलटी फिरते तसा। आणि त्यामुळे मनातला सगळा विपरीत अर्थ निघून गेलेला असतो आणि ती तद्रूप होते त्याच्या मंथनाशी। तेवढ्यात कृष्ण जागा होतो आणि तो ती रवी धरतो पकडून आणि म्हणतो आधी मला दूध दे। ती म्हणते अरे हे काम थांबेल, थोडासा थांब, मग तुला मी देते दूध। तो ऐकत नाही, हट्ट करतो, लोळण घेतो। शेवटी तिथेच ताक करते, तिथेच बसून त्याला प्यायला घेते। मनात कृष्ण म्हणतो तो तर काय ना, तो सगळ्यांच्याच आपल्यात व्यापलेला आहे। त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या मनात काय काय चालतंय ना ते सगळं त्याला कळतंय, केव्हाही 24 तास क्षणाक्षणाला कळतंय नाही का। तसं यशोदेच्या मनातलं कळतं। एक सुंदर भजन ऐकलं होतं आत्ता क्षणात आठवत होतं की तुम्ही काही असं शब्द हिंदी आहे, शब्द पक्के आठवत नाही, पण तुम्ही किती काही करा, चोरून डोळे मिटूनही करा, पण तो हजार डोळ्यांनी बघतोय आणि त्याला सगळं दिसतंय। ह्याचं ज्याला आपल्याला भान राहील तर आपलं कर्मही चांगलं होत जाईल। अशा प्रकारचं एक हिंदी भजन होतं। सुधांशू महाराज म्हणून टीव्हीवर असायचं त्यांचं आस्थावर, त्यात त्यांनी स्वतः गायलेलं। आता मला आठवण अशी झाली की यशोदानी नुकतंच सगळं सार ब्रह्मज्ञान वगैरे विचार करत होती ना मंथन करताना, हे कृष्णाला कळलंय।
तो काय करतो, परीक्षा बघायची ठरवतो. तो म्हणतो की इतका आईने खरा चांगला विचार केलाय ना, आता बघू, गंमत बघतो हिची, ही प्रपंचात जास्त गुंते की तिचं माझ्यावर चित्त आहे. आणि म्हणून तो काय करतो, त्याच्या सगळ्याच लीला, तिकडे दूध ठेवलेलं असतं चुलीवर, ते सगळं उतू जातं आणि ते उतू जाऊन चुलीत शिरून जळतं, तेव्हा वास येतो. वास आल्याबरोबर ही घाबरते, अरे एवढं दूध उतू गेलं. आता त्यांचा व्यवसायच तो सगळा ना, एकदम त्याला ढकलून देते बाजूला, आत जाते दुधाचं वाटेलं निस्तरायला. कृष्ण म्हणतो, असं काय विचार तर मोठे मोठे करत होती. म्हणजे बघा, तो कृष्ण जिच्या पोटी आला, जी महत् अनेक जन्मांचं पुण्य घेऊन आली म्हणून कृष्णपोटी आला, तिचं सुद्धा चित्त संसारात हे सिद्ध होतं. म्हणजे विशेष करून स्त्रियांकरताय की त्यांचं तसंच असतं. म्हणून स्त्रिया किती वय झालं तरी त्यांचं लक्ष घरातच असतं, अध्यात्मात पूर्ण लागू शकत नाही. तर तो म्हणतो, आता बघतोच. काय करतो, दूध तर तिकडे उतू जातं, ही त्याला लोटून गेलेली असते, तिची खूप चिडचिड व्हायला लागते. इकडे हा काय करतो, सगळ्या मित्रांना बोलावतो आणि घरातलं सगळं दही दूध असतं ते प्यायला सांगतो. स्वतः रागावलंय असं दाखवून, मला ढकलून गेलेस काय असं वाटून एक दगड घेऊन तो हंडा पण फोडतो. झालं, सगळ्या घरभर दूध दही सगळं वाहून गेलाय. इतर मित्रांनी येऊन खाल्लाय. शिंक काढतो वर चढून कुठे आणि त्यातलं लोणी काढतो, ते पण सगळ्या मित्रांना देतो. आत ते सगळं काय झालेलं जरा निस्तरत ती बाहेर येऊन बघते तर इथं असं मांडलेला. मग एक सुंदर ओवी आहे, सुंदर ओवी आहे की यशोदा न सोडिता भगवंता, तरी हा नाश कासया होता, श्रीकृष्णासी अंतर पडता मग अनर्था उणे काय. त्याला अंतर पडल्यामुळे पुढे अनर्थ झाला, हे सगळा नाश झाला. म्हटलं, जर भगवंती मिठी घालिता सप्रेम, प्रपंचची होय परब्रह्म, तो भक्तांचा पुरवी काम, आत्मा राम सर्वेश. तुम्ही त्याच्या चरणाशी मिठी घाला, तुमचा प्रपंच तोच करेल. गोंदवलेकर महाराजांनी तर अनेक वचनं अशी आहेत की तुम्ही फक्त राम म्हणा, तुमचा प्रपंच तो चालवेल. असो, तर मग आली, तिला खूप राग आला, खूप राग. हातात वेताची छडी, इतक्या गेल्या 9 अध्यायात इतके वेळा यशोदेने हातात वेताची छडी घेतलेली आपण वाचली की मला वाटलं वेताची छडी मुलांना ठोकायलाच आहे. हे ह्या कृष्णाच्या काळापासून आलं असावं. कारण पूर्वी तरी म्हणजे मी लहान असताना बऱ्याचशा घरात ती वेताची छडी असायची आणि ती जबरदस्त लागायची. जर हात पुढे कर आणि मार म्हटलं तर जबरदस्त लागायची. असो, तर ती वेताची छडी घेऊन ही धावली, अंगणात आली. तो गेला उडी टाकून पळून, मित्रसुद्धा सगळे पळाले आणि यशोदा त्याच्या पाठोपाठ धावते. मग याला श्रीधर कवींनी सुंदर दृष्टांत दिला की शोधिताना सापडे वेदशास्त्रा, ठाई न पडे द्विसहस्त्र नेत्रा. तर हे हिला कुठला हा भेटणार. तो सगळे किती योगयाग करतात, पंचाग्नी साधना करतात, तरी त्यांना सापडत नाही. तर तो यशोदेला असं त्याच्या पाठी धावून कसा सापडणार. तो फक्त प्रेमानेच सापडणार. एक सद्भावाविण हाती न लागे जगत जीवन, प्रेमाविण मनमोहन कोणासीही न सापडे. धावते धावते दमली, घामाघूम झाली, थकली आणि म्हणाली, शेवट थांबली स्वतः. इतका घाम आला तिला, तो टिपला आणि म्हणाले, जाऊ दे, तू ये घरी, मग बघते तुला. तिच्याकडे ते थकले पण पाहिलं तिचं आणि मग कृष्णाला दया आली. तो म्हणाला, अरे हिने तर किती जन्म तप केलं, जन्मोजन्मी मला प्रेमाने बांधलाय, म्हणून तर मी तिच्या भक्तीसाठी सगुण रूप घेऊन आलो आणि मी तिला किती त्रास देतोय ना. असं म्हणून श्रीकृष्ण तिच्या हातात येतो, पुढ्यात येऊन उभा राहतो. ती हाताला पकडते आणि अगदी रागारागाने त्याला बघत खेचून घरी घेऊन जाते. त्याबरोबर हा अगदी असं लाचार चेहरा करून रडायला लागतो आणि सगळं डोळ्याचं चेहऱ्याचं काजळ वाहून जातं. तर त्याचं ते रूपसुद्धा इतकं म्हणे गोडस लोभसवाणं असतं की ज्याचं श्रुतीसुद्धा नाही वर्णन करू शकणार. ती त्याच्याकडे बघते, तिचा तो क्रोध बघता बघता नाहीसा होतो, पण बाकीच्या गवळणी धावत येतात आणि हा अजूनच रडायला लागतो गवळणी धावत आल्यावर. शेवट असं अगदी म्हणतो, आई आई आता मी नाही कुठेही चोरी करणार नाही, नक्की, असं अगदी शब्द देतो. त्याचं हे काम किती दिवस पुरतं कुणास ठाऊक. पण मग सगळ्या त्या गवळणी म्हणायला लागतात, तू आता ऐकच यशोदे, तू आमचं ऐकत नाही आहेस, ह्याला अशी बांधून ठेवणार घट्ट की तो सुट्टाच कामा नाही. असं म्हटल्यावर ठरतं की एका उखळ्याला बांधायचं. आई यातून उखळ घेऊन येते आणि त्या उखळ्याला त्याला बांधायला घेते.
आता काय बांधणार त्याला, ज्याने सगळ्यांना बंधनात टाकलंय आपल्याला आणि मस्त बांधून ठेवलंय मायेच्या बंधनात की आपण त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, त्याला कोण बांधणार? जो अनंत पुराण पुरुषोत्तम, जो अनादि निर्गुण अनाम, जो मायातीत अगम्य, त्याचे कोण बांधिलं? ती आई आपली जाऊन एक एक दोरे आणते, रवीचे ताकाच्या रवीचे दोरे असतात की नाही, ते दोरे आणते, एकाला एक जोडते, एकाला एक जोडते, तरी काही बांधलाच जात नाही हा. मग तिथेही आध्यात्मिक दृष्टांत असा दिला की काय काय किती दोऱ्यांनी बांधलं. मग ते सगळे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, असं इतक्या दोऱ्या बांधल्या. तरी म्हणे प्रत्येक शेवट गाठ मारायला आला की 2 बोटं कमी पडायची, दोरी गाठ होत नव्हती. आता इथे सुद्धा सगळ्या गवळणी आणि यशोदा इतके दमले, अगदी बांधिली 9 लक्ष गोकंठ पाश, तरी नाकळ्याची परमपुरुष हा पूर्ण ब्रह्म सर्वेश, हे मायेचं न स्मरे. आईला विस्मरण झालं, इतकेदा त्यांनी आईला दर्शन दिलेलं आहे विश्वरूपाचं, तरी तिच्यावर परत मायाचं आवरण पडायचं. कारण ना तिला ते विश्वरूप दर्शन नकोच होतं, तिला त्याची आई होण्यातच खूप आनंद होता आणि त्यामुळे ती ते विसरूनच जायची आणि परत त्याच्या खोड्यांवर त्याला ओरडणं, लटकं, रागावणं हेच तिला आवडायचं. तर त्यामुळे मग तिचा तो दमले ती हे पाहून शेवट हा ती दोरी पुरी करतो आणि मग सगळे मिळून त्याला अगदी घट्ट घट्ट गाठ्या बांधतात आणि गवळणी आपल्या घरी जातात. ती कामाला निघून जाते यशोदा आणि म्हणते आता काय हलेल तो. अंगणात त्याला तिने मध्यावर उखळ्याने बांधून ठेवलेला असतो. 5-6 वर्षाचा कृष्ण. सगळ्या निघून गेल्या, अंगण मोकळं झालं. असं झाल्याबरोबर काय गंमत करायची ठरवली कृष्णाने. तो जमिनीवर असा हळूहळू पुढे सरकत उखळ ओढीत ओढीत निघाला. नंदाच्या अंगणात 2 वृक्ष होते, यमला अर्जुन नामे. आता हे 2 वृक्ष कोण होते? तर हे खरे कुबेर पुत्र होते, पण नारदाने त्यांना शाप दिला होता. कथा त्याची अशी होती की अत्यंत उन्मत्त होते, पैसा खूप, अनेक स्त्रिया. तर ते म्हणे एकदा जलक्रीडा करत होते आणि तिथून नारद मुनी चालले होते. तर त्यांना बघून सुद्धा ह्या कुबेराच्या पुत्रांनी लक्षही दिलं नाही. आपल्या अगदी विषयांध उन्मत्त विचारी असे ते वागले. नारदाने हे पाहिलं आणि त्यात त्यांनी मद्यपान केलेलं होतं. एकूण ते चित्र पाहिलं आणि नारद क्रोधाविष्ट झाले. त्यांना एकदम राग आला आणि त्यांनी शाप देऊन टाकला की तुम्ही दोघं वृक्ष होऊन पडाल. म्हणजे जडमुडं दशा तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. तुम्ही दुर्लक्ष केलं ना सत्पुरुषाकडे, इतके रमलात ना विषयांमध्ये, आता दगड होऊन राहणार आहात, जणू तसं झाड होऊन राहणार आहात. म्हणजे जेव्हा त्यात तीव्रता कळली त्या दोघांना तेव्हा ते लगेच पटकन शरण आले आणि म्हणाले नाही नाही आम्हाला काहीतरी उत्शाप द्या, क्षमस्व वगैरे. मग नारदांनी म्हणे त्यांना उत्शाप दिला की तुम्ही नंदाच्या अंगणात गोकुळात वृक्ष व्हाल आणि त्यावेळी कृष्ण अवतारात कृष्ण तुमचा उद्धार करेल. आणि त्यामुळे ते हे 2 वृक्ष असतात. आता हा कृष्ण उखळ ओढत ओढत निघतो, तेव्हा 2 वृक्षांच्या मध्ये येतो. तर त्याच्यामधून काही ते उखळ जात नाही. म्हटलं तो आपली सगळी ताकद लावतो आणि त्या 2 वृक्षांना 2 बाजूला पाडून मधनं ते उखळ बाहेर निघतं. पण त्यामुळे ते वृक्ष पडल्याचा केवढा तरी कडकडाट होतो, खूप मोठा आवाज होतो आणि झाल्या झाल्या त्यातून 2 पुरुष बाहेर येतात. म्हणजेच हे कुबेर पुत्र येते, त्यांचा उद्धार झाला. मग त्यांनी पुढे जाऊन 10ही अवतारांचं कृष्णाचं स्तवन केलं आणि ते स्तवन करून ऊर्ध्वपंथे गेले. आता तोवर अंगणात कोणी नव्हतं, पण तेव्हा कोखळ्याला बांधून ठेवलं होतं ना त्याला, तेव्हाचपासून त्याचे जे सगळे सवंगडी होते ना ते दूर लपून बघत होते. आता कशी जिरली ह्याची, तो आम्हाला पण खूप त्रास देतो ना, सगळा गोरस तोच जास्त पितो. सगळ्या त्यांचे छोटे छोटे आळ होते त्याच्यावर. तर मजा बघूया काय होतं म्हणून त्यांनी ती 2 माणसं पाहिली की 2 प्रकट झाले पुरुष आणि नंतर त्याची स्तुती करत होते खूप सारी आणि ऊर्ध्वपंथे गेले, म्हणजे स्वर्गात गेले. हे दृश्य पाहिलं. आवाजाने सगळे धावत आले, अख्खं गोकुळ धावलं, नंद धावला. बाहेर बघतो तर एवढे मोठे वृक्ष कोसळलेत आणि त्याच्या खाली तिथे कृष्ण पडला, म्हणजे ते उखळ आडवं होऊन. धावत जाऊन नंदाने त्याला सोडवलं. सगळ्यांची धाटी झाली आणि यशोदा रडते, स्वतःला म्हणते जळत मेले हात माझे, मी त्याला बांधला, मी म्हणे किती दुष्ट आहे आणि बरं झालं मोठा अनर्थ नाही झाला, नाही तर एव्हाना आता त्याचं काय झालं असतं एवढ्या वृक्षाच्या खाली. घाबरून गेली, दृष्ट काढली. नेहमीसारखंच नंदानी सगळे ब्राह्मण बोलून सोहळा केला, जेवण वाढलं की आमचं दैव बलवत्तर म्हणूनच आमचा मुरारी वाचला.
मग त्यांना येऊन सगळ्या मुलांनी सांगितलं की ते आता असं असं झालं, त्या वृक्षातनं 2 माणसं निघाली. तर ही छोटी मुलंच सांगतात. असं करून कोणी लक्षच नाही दिला त्यांच्याकडे, म्हणजे त्याला खूपसं काही महत्त्व दिलं नाही. पण ही घटना घडली होती. त्यांनी फक्त आपला कृष्ण वाचला ना, एवढ्यावर खुश झाले. एकदा असं झालं की देवाऱ्याजवळ कृष्ण खेळत होता. तिथे बरेच सारे शाळीग्राम होते पूजेत. त्यांनी सगळे गिळले. थोड्या वेळाने नंदस्नान करून आला आणि बघतो तर पूजेला बसायला गेला तर देवघरात नाहीच कुठे. शाळीग्राम गेले कुठे. त्याने यशोदेला बोलावला तर शाळीग्राम कुठे दिसत नाहीये. तिने पाहिलं बाजूलाच हे वीर बसलेले आहेत, यांच्याशिवाय कोणाचं काम. ती म्हणते आधी कृष्णाला विचारा, दरवेळी असाच काही खोड्या करतो. असं म्हणून तिने नंदाला सांगितलं पहिलं त्याच्याकडे चौकशी करा. नंदाने त्याला आधी प्रेमाने जवळ घेतलं आणि अगदी प्रेमाने विचारलं, काय रे तू शाळीग्राम पाहिलेस का? त्याने आधीच कांगावा करायला सुरुवात केलास. मला माहित नाही शाळीग्राम वगैरे तुमचे कुठे. तुम्ही माझ्यावर उगाच आळ घालता. मी तर सर्वातीत अकर्ता, करणे न करणे माझं नाही. मी अकर्ता आहे, मला काही करणं काही नाहीच आहे मुळी, असा मी आहे. पण सगळेजण माझ्यावरच आळ घालतात. नंद म्हणतो ठीक आहे, तू नाही ना घेतलंस हरकत नाही, पण जोवर शाळीग्राम मिळत नाहीत आणि त्यांची पूजा होत नाही तोवर मी अन्न घेणार नाही. हे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि कृष्णाने आपणहून जाऊन नंदाजवळ जाऊन आपलं तोंड उघडून दाखवलं. तर तोंडात असंख्य शालिग्राम मूर्ती, तो असंख्य शालिग्राम मूर्ती, असंख्य सूर्य, असंख्य शक्ती, असंख्य गणेश उमापती, अगाध कीर्ती हरीची, अनंत ब्रह्मांड रचना. ते क्षणी नंदे आनंदे देखता नाही. तोही देहभान विसरला. म्हणजे आतापर्यंत आपल्याला यशोदेला विश्वरूप दाखवलेलं पाहिलंय, इथे आता नंदालाही ते त्यांनी दाखवलं. त्याला शब्दच फुटे ना. तो पूर्ण विसरला कार्यकारण सगळं, देवतार्चन, मला हे पूजा करायला पाहिजे, हे सगळे भावच गेले आणि तो पूर्ण त्या कृष्णाच्या रूपात बुडून गेला. पण कृष्णाने परत नेहमीप्रमाणे परत मायेचं आवरण घातलं. त्याला जे दृश्य दाखवलंय ते विस्मरणात नेलं. आणि मग नंद जेव्हा भानावर आला तेव्हा तो म्हणाला की मी किती भाग्यवान आहे, असं मूल माझ्या पोटी, कशाला हवंय ते देवदेवतार्चन. त्याने आपल्या यशोदेला बायकोला सांगितलं चल आम्हाला जेवायला वाढ, दोघांना भूक लागली. आणि मग सुंदर उपमा देतात श्रीधर कवी की लोकांना करीती नाना याग यजन, तेथे कदा न घे अवदान. मोठमोठ्या यज्ञात पण जो कृष्ण स्वतः अन्न तिथलं घेत नाही, त्या कृष्णाला नंद आपल्या हाताने घास भरवतंय. ह्याहून पुण्य काय पाहिजे. एक दिवस असं झालं की आई लोणी काढत होती. तिथे येऊन हा बसला आणि म्हणाला तू किती वेळ घुसळतेस, तुझे हात दुखताय, आता मी जरा वेळ घुसळतो दे. तर नंदही होता तिथे. फारच छान वाटलं त्यांना. छोट्या बाळाने हट्ट केला की कसं होतं ना. ते म्हणाले हो का, घे रवी. मग त्याच्या हातात रवी दिली आणि त्याच्या छोट्या छोट्या हाताने तो घुसळतोय. नंद यशोदा खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत राहिले. तर बघता बघता तो घुसळण्यात इतका रमतो, त्याचा परिणाम असा होतो की तिकडे देव बघून तर सुखावतात पण एकीकडे घाबरून जातात. बापरे, हा परब्रह्म, परमात्मा, परमपिता हा आता घुसळतोय रवी, मंथन करतोय, आता काय काय होईल. इंद्र घाबरतो. तो म्हणतो सगळी रत्न बाहेर येतील, सुधार असेल, परत अमृत वाटायला लागेल सगळ्यांना. वासुकी दिनवदनाचा होतो. कुर्म पटकन आपली पाठ खाली घालतो. किती रवी घुसळता घुसळता जाईल खाली. मेरूची रवी जात होती तसं सगळ्यांची, सगळ्या देवदेवतांची धांदर उडते. लक्ष्मी म्हणते बापरे, आता ह्यातून दुसरी लक्ष्मी आली तर मी काय करू, मला अजून दुसरी कमाळा निघू शकते. हे सगळं नको व्हायला. म्हणून सगळे देव प्रार्थना करतात की मोठा अनर्थ म्हणलायस तू, ते थांबव तुझं घुसळण, मंथन थांबव. मग आपोआप नंद यशोदेला ते बुद्धी देतात आणि ते दोघं पुढे म्हणतात की तू छोटासा आहेस, खूप दमलास, नको आता घुसळूस. एकदा असं होतं की गावातल्या सगळ्या 15-16 जणी एकत्र होतात, सगळ्या गवळणी, आणि त्या म्हणतात की आता आपण सगळ्यांनी मिळून ना कुलपाट ठेवूया सगळा गोरस, दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरेला न्यायला. दरवेळी हा चोरतो पण आपला हा उपाय करून बघू आणि आपण सगळ्या राखणीला राहू. म्हणून ते सगळ्यांचे ते गोरस छान तोंडाने बांधून, घट्ट बांधून वगैरे खोलीत ठेवून त्याला कुलूप लावून बाहेर सगळ्या राखणी बसतात. कृष्ण येतो खेळत खेळत तिकडे मित्रांबरोबर. बघतो तर त्याला कळतं अंतर्ज्ञानाने की इथे काय चाललंय. तो सगळ्या मित्रांना म्हणतो की चला आपण, त्यांनी ना सगळ्यांनी आत भरपूर राखून ठेवलेला दिसतोय गोरस, चला आपण जाऊन खाऊया. तर मित्र म्हणतात काय वेळ लागलाय का तुला, तिथे तर राखण्या बसल्यात, कुलूप ठोकलाय, कसं आपण जाणार. तर कृष्ण म्हणतो काही काळजी करू नका, सगळ्यांनी डोळे मिटा बरं.
सगळे डोळे मिटतात. पुढच्या क्षणाला सगळे आत असतात खोलीत. बाहेरचं कुलपं तशीच आहे, त्या गवळणी तशाच बाहेर बसल्या आणि आत बसून सगळ्या फडशा पाडतात, त्या दही दूध तूप काय जे जे असतं जेवढा गोरस त्याचा. आणि मग तो मुद्दाम सांगतो मित्रांना, आता जोरात आवाज करा, काहीतरी कलकला. आज सगळे जोरात आवाज करायला लागतात. बाहेर गवळणी म्हणतात, अरे आतून आवाज येतोय, आता कृष्णच असला पाहिजे हा, चला बोलून घ्या यशोदेला. कोणी म्हणतं कुलूप उघडा, कोणी म्हणतं नका नका कुलूप नका उघडू, यशोदेला घेऊन या आणि मग कुलूप उघड्या. म्हणून ते सगळ्या जातात आणि यशोदेला घेऊन येतात आणि सांगतात, तूच कुलूप उघड. ती हातात वेताची छडी, प्रत्येक ओवीत मला ती म्हणजे ओवीच गमतीची वाटते. वेताटी घेऊन खरी सक्रोध बोलती सुंदरी, आता पोरे येता बाहेरी शिक्षा बरी लावू त्यांना. मग ठरलं की आता ह्यांना शिक्षा लावायची आहे. गोळ्या झाल्या. यशोदाही आली, ती जरा पुढे झाली आणि म्हणाली की कुठे दाखवा, आता आवाज येतोय, आता आवाज येतोय. सगळ्यांना नक्की त्यांनी सगळे आत गेलेत. पण आता ती म्हणते, गेले कुठून, तुम्ही तेवढ्या कुलपं लावून बसला होता, गेले कुठून. ते म्हणतात, ते आम्हाला काही माहीत नाही, पण आत खूप मुलांचा आवाज आहे. असं म्हटल्यावर सगळ्यांनी दार उघडलं. काय झालं, त्या दार उघडतात असं कळल्याबरोबर कृष्णाने सगळ्यांना सांगितलं, चला चला पळा. सगळे म्हणाले, पळणार कुठून, वाट कुठे आहे. तर तो म्हणाले, परत डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले. पेंद्याने पळता पळता काय हा करतो ते तरी बघूया म्हणून रोज छोटीशी डोळ्याची एका तरी बुगडी ठेवली. तर सगळे पळाले आणि पेंद्या तिथल्या गवाक्षात त्याचा एक पाय अडकला लोमकळता. आणि सगळ्या या शिरल्या गवळणी आणि यशोदा. बाकी कोणी दिसलं नाही, पण पेंद्या दिसणार होता. तो इतका घाबरला, कृष्णा वाचव आता मला, मी थोडासा डोळा उघडला रे, पण वाचव मला. मग कृष्णाने म्हणे त्याला खेचून घेतला बाहेर आणि तोवर ह्या गवळणी शोधायला लागल्या तर कोणीच दिसत नाही आणि सगळे हंडे रिकामे आणि दही दूध चोरलेलं. तर यशोदा म्हणते, पण तुम्ही सगळ्यांनी एवढं कोंडून ठेवलं ना, चारी बाजूला डोळसपणे राहिलात, तरी मग कसा तो पळाला. तर कोणीतरी म्हटलं, तो ना त्या गवाक्षातनं पळतो, असं तिला सांगितलं. यशोदा जोरजोरात हसायला लागली. तुम्ही म्हणता गवाक्षातनं पळतो, तुम्ही म्हणता सगळ्या मित्रांना घेऊन आला आणि सगळ्या गेला, इतक्या बंद कुलपातून इतक्या मित्रांना येऊन घेऊन गेला. खरं असेल का, तुम्ही उगाच माझ्या मुलावर आळ घालताय, तुम्ही काही चुका करताय. पण जाऊ दे, तुमचं नुकसान झालंय ना, दाखवा किती किती नुकसान झालंय ते मी देते. असं म्हटल्यावर त्या परत आतनं आपले घडे घेऊन बाहेर आले यशोदेला दाखवायला. तर ते घडे दही दुधाने पूर्ण भरलेले होते, ओसंडून जात होतं, अंगणात दूध गळत होतं. मग सगळ्या गवळणींनी निष्कर्ष काढला की आपण दिलं नाही, चोरून ठेवलं होतं, पण त्यांनी खाल्लं म्हणूनच बरं झालं. कारण कृष्णमुखी गोरस बिंदू अर्पिता कोटी गुणे वाढे तत्वता, जैसे वटबीज सूक्ष्म पेरिता सहस्र गुणे वाढतो. सत्पात्री दान गेलं जणू ते दूध आणि त्यामुळे सगळ्यांना परत त्यांचं जे काही गोरस होता तो परत मिळाला, कृष्णाने खाऊन सुद्धा. मग यशोदा मात्र गवळणींवर चिडली, तुम्हीच नष्ट आहात, तुम्हीच खोटारले आहात आणि सारखे माझ्या मुलावर आळ घेता. ती घरी आली, कृष्णाला अगदी घट्ट आवळून धरलं आणि म्हणाली, का रे तुझ्यावर सारख्या आळ घेतात, मला खूप त्रास होतोय आता. एक दिवस असं झालं की दुपारच्या वेळेला कृष्ण दही खात होता आणि तेवढ्यात एक गवळण आली. स्वतःच्या घरात नव्हे बरं का, कुठल्या तरी एका घरात. तेवढ्यात ती गवळण आली. तिला दिसल्यावर तिने त्याला घट्ट मनगटाला धरला आणि ओढून नेला, सगळं दह्याने माखलेलं तोंड, आणि घेऊन आली यशोदेकडे. मला वाटतं गोकुळातल्या गवळींना कृष्ण असेपर्यंत किती वर्ष होता तो, 8-9 वर्ष तिथे काय होता तो, हाच उद्योग असेल सगळा. ते गोरस मथुरेपर्यंत जाऊन विकून येणं राहिलं लांब, दिवसभर ह्याच्याच पाठी पडायला लागत असेल. त्यामुळे तिने त्याचा हात पकडला आणि घेऊन गेली यशोदेकडे. म्हणाली, हे बघ तुला आता दाखवते सत्य, बघ सगळं दह्याने तोंड माखलेलं आहे, माझ्या घरात आला आणि सगळं दही खाल्लं. परत नेहमीप्रमाणे अगदी आपण निरपराधी असं लाचार तोंड करून, म्हणजे निरागस तोंड करून कृष्ण म्हणाला, नाही ग आई, मी तिथे रस्त्यावर खेळत होतो, तेवढ्यात सगळे माझे मित्र आले आणि हिच्या घरात शिरले आणि मलाही खेचून म्हणाले, हरी येतोच काय करू चोरी, बळेची माझा धरुणी करी घेऊन गेले जननीये. आणि त्या सगळ्यांनी गोरक्ष खाल्ला. मी उगाच दुरून बघत होतो, मला नव्हती चोरी करायची ना. पण काय झालं, ही घरात आल्याला सगळे ते मित्र माझे पळून गेले आणि मी तिथे राहिलो आणि हिने मलाच पकडलं.
त्या सगळ्यांना पकडायची हिच्यात हिंमत नाही. ज्यांनी चोरलं त्यांना तिने सोडलं आणि ती मला घेऊन आली असं म्हणून, असं अगदी निरागसपणे सांगून आईच्या पदराला त्याने आपलं सगळं तोंडाचं दही पुसलं आणि तिच्या गळ्यात मिठी मारली. सांगा, ते परब्रह्म, ते निर्गुणाचं धाम असलेलं ते इवलस्स परब्रह्म आईच्या गळ्यात जेव्हा मिठी घालताय आणि लाडे येऊन सांगताय की मी हे काही केलं नाही ग, हे माझ्यावर उगाच आळ घालतात. झालं, ती यशोदा दरवेळी अशीच विरघळत गेली आणि त्या सगळ्या गोपींनाच ओरडत राहिले की तुम्ही सारख्या माझ्या मुलाला नावं ठेवता, तुम्हाला काय वाटतंय काय? तो बिचारा काहीच करत नाही खोड्या, तो तिथे नसतोही. आणि अनेकदा असंही व्हायचं की ह्या गवळणी तक्रार घेऊन याच्या तर शिवाय म्हणजे हाताला धरून कृष्णाला तर हात एक कृष्ण जेवत असायचा तिथे काहीतरी खात. ती म्हणायची हा काय कृष्ण इथे खातोय. अशाही घटना घडल्या. मग गवळणीच अशा समजून चुकल्या की त्या म्हणाल्या की ह्याची लीला काय, कोण ब्रह्मादिकालाही कळणार नाही तर आम्हाला काय कळणार आहे, हा काही सामान्य व्यक्ती नक्की नाही. मग तो म्हणाला की मला आता दूध भात दे, मला आता खूप भूक लागली आहे, त्यांच्या तक्रारी दे तू सोडून. आई उठली, त्याला दूध भात घालून दिला. एकदा असं झालं सकाळी की त्याने दूध प्यायला मागितलं तर आईने सांगितलं नाही आजचं दूध ना विकाय करता नाहीच आहे रे, आज दूध घरात ठेवायचं आहे कारण आज खंडेरावाला नैवेद्य दाखवायचा आहे मल्हारीला. तर कृष्णाने काय केलं, तिला विचारलं की हा कोण खंडेराव, हे काय दैवत आहे? तर ती म्हणते अरे तो खूप तीव्र दैवत आहे, म्हणजे कठोर आहे, खडतर आहे. मग त्याने जाऊन आज देवघरात पाहिलं तर तो आईला म्हणाला इथे तर कितीतरी टाक दिसत आहेत आणि ते तर तुम्ही दोऱ्यांनी ओवून बांधलेत. मग तो जर एवढा मोठा आहे तर त्याला बांधायला कशाला लागले तुम्हाला टाक असे दोऱ्यांनी, मी नाही ऐकणार असं म्हणून त्याने जाऊन सगळं ते दही दूध सगळं खाऊन टाकलं, घेऊन टाकलं. तो दिवस उलटला, काही घडलं नाही. आई काय करणार, आई गप्प बसली. ती रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. आई त्याला उचलून कडेवर घ्यायला गेली तर आपला वाकडी मान करतोय, मान सरळच होत नाही म्हणतो आणि दोन्ही डोळे दुखतायत. आई घाबरली. ती त्याला म्हणाली बघ तू मल्हारीचा म्हणजे रोष ओढवून घेतलायस रे, त्याला नैवेद्य दाखवायच्या आधी तू दूध प्यायलास. तुला मी सांगते तरी की खंडेराव हे दैवत खूप खडतर आहे. तर त्याने बघ तुला लगेच प्रचिती दाखवली. आता आईला रडू यायला लागलं की आता मी ह्याला बरा कसा करू. ती त्यालाच घेऊन देवाघरात गेली आणि प्रार्थना करायला लागली की म्हणे मार्तंडा खंडेराया हरिवरी कृपा करी लवलाया, म्हणून तिने तिथला आणून अंगारा लावला. तिने कृष्णाला अंगारा लावला तर तिथे प्रकट झाले म्हाळसापती, संपूर्ण दैदिप्यान मूर्ती, सगळं हळदीचं चूर्ण त्याच्या अंगभर लागलेलं त्रिपुरारी उमानात प्रकट झाला. आणि तो तिला सांगतो की अगं बाई यशोदे, तुझं पूर्वपुण्य इतकं अद्भुत आहे म्हणून तुझ्या पोटी हा त्रैलोक्यनाथ आलेला आहे. अगं त्याच्या अंगी आम्ही सगळे दैवत समजतो, त्याच्या अंगी आहोत. तू त्याला पूजलंस ना की तुझी पूजा आम्हाला पोचलेली आहे. असं यशोदेला समजावून खंडेराव गुप्त झाला. तिच्या हृदयात इतका कळवळा आला. ती म्हणाली काय बाबा, ह्याची लीला खरंच अद्भुत आहे, मी खरंच कोणीतरी मोठी भाग्यवान स्त्री आहे. एकदा त्याने आईला मला जेवू घायला सांगितलं तर आई म्हणाली की आधी देवाची पूजा करते आणि मग तुला जेवायला घालते ना, थोडासा थांब. मग तो म्हणाला की का तू मला जेवण देत नाहीस, तू खंडेराव काय असे एवढे ते मोठे देव कोण कोण आहेत. आईने ती सगळी घरातल्या देवांची नावं घेतली. ती म्हणाली की अरे भगवती, ती तर अत्यंत कठोर आहे दैवत. खंडेराव, भैरव, गणेश, तो तर लगेच नवसाला पावतो असा आहे. या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खायचं नसतं. असं म्हटल्याबरोबर कृष्णाने एक चतुर्भुज रूप घेऊन तिला दर्शन दिलं. अगदी पूर्ण पुरुष श्री विष्णू. ती त्याच्याकडे आवाजून बघतच राहिली अक्षरशः. आणि मग कृष्णालाच असं वाटलं. त्याने काय केलं, सगळ्या त्या देवांनाच सांगितलं तुम्ही माझ्या आईला सांगा की आधी कृष्णाला जेवायला घाल आणि मग आम्हाला दे. तर खरोखर त्या देवघरातल्या त्या मूर्ती बोलायला लागल्या. त्या बोलायला लागल्या आणि त्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही असं का, यशोदेला सांगितलं की तुम्ही आधी कृष्णाला जेवू घाला, तुम्ही त्याला जेवायला घातलं ना की सगळी पूजा आम्हाला पोचणार आहे.
सगळे देव मूर्ती बोलतायत धातूच्या म्हटल्यावर परत आई तिथे तटस्थ आली. असं तिला त्यांनी कितीदा दृष्टांत दिले असतील, पण पुढच्या क्षणाला तिच्यावर मायाचं आवरण यायचं आणि ती हे सगळं विसरून जायची आणि परत त्याच्या खोड्या खऱ्या वाटून त्याला हातात त्याची छडी घेऊन यायची. एकदा ती कधीतरी बळीरामाला कृष्णाला म्हणते तू पटकन दूध पी, बळीराम बाहेर गेलाय तर, पण तो आला तर तो त्यातला अर्धा वाटा मागेल. तर तो म्हणतो का मी का आधी प्यायचं, त्याला का नाही द्यायचं. तर म्हणे नाही अरे तो मागेल ना, आणि का मला कारण सांग पण का दूध प्यायचं. तर म्हणे अरे दूध प्यायलं ना की शेंडी चांगली अजून वाढते, काळं अंग गोरं होतं. असं म्हटल्याबरोबर त्यांनी गटागट सगळं दूध प्यायलं, आपली शेंडीवर उचलून धरली आणि मला आता का नाही वाढली माझी शेंडी, आणि मी अजून काळाच आहे की, तू गोरी आहेस आणि मी काळाच आहे. ती म्हणते अगं असं आहे काय, अरे काय असं एका दिवसात होतं का. आणि मग त्याला भर अशी पडली की एकदा बळराम आणि कृष्ण खेळत होते आणि बळीरामाने त्याला चिडवलं. तो म्हणाला बघ कृष्णा, मी किती गोरा आहे, यशोदा मैया किती गोरी आहे आणि तू किती काळा आहेस, तुला माहिती आहे का. त्यांनी विकत घेतलाय कोंडा देऊन. झालं, ह्याने लोळण घेतली, रडत रडत आईकडे आला. ती म्हणाली काय झालं तुला. तर आईच्याच पदराने तोंड पुसत म्हणाला की मला दादा पोसणा म्हणाला, म्हणजे तुला विकत घेतलाय म्हणाला. तर तिने सांगितलं नाही नाही रे, तू माझ्या उदरीत जन्माला आलेला आहेस, तो तुला उगाच भडकवतोय, तू लक्ष देऊ नकोस. आणि तिने परत त्याला असं काहीतरी म्हटलं म्हणून परत लिंब लोणं काढलं. एकदा सकाळी तो लवकर उठला आणि एका गोपीच्या घरी गेला. काय घडलं होतं की ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळ्या माघस्नानाला गेलेल्या होत्या आणि ह्याने काय केलं, घरात शिरून सगळ्या गायी रानात सोडून दिल्या आणि तिथे बैल आणून बांधले. उजाडेपर्यंत या माघस्नान हे सूर्योदयापूर्वी करायचं असतं ना, ते स्नान करून ह्या सगळ्या उजाडण्यापूर्वी परत आल्या आणि आल्या दूध काढायला बसल्या. तर हाताला कासच लागे ना, वृषणा लागलं. त्यांना कळत दुसऱ्या गायीकडे गेले, तेवढ्यात उजाडलं आणि बघतात तर गाईच नव्हत्या गोठ्यात, सगळे बैल झालेले होते. त्याच क्षणी त्या गवळणी उठल्या आणि गेल्या यशोदेकडे. म्हणे काय तुझ्या मुलाची करणी, अगं तू सारखी त्याची बाजू घेतेस, हे बघ ना, सगळ्या गायी सोडून दिल्या आणि इथे सगळ्या आणून वृषभाई कसं हा करू शकतो, याच्या खोड्यांना काही अंतच नाहीये. लगेच नंदाकडे गेला कृष्ण आणि म्हणाला या सगळ्या गवळणींना अत्यंत दांडगट आहेत, खोटारड्या आहेत आणि सारख्या माझ्या आईकडे ना येऊन माझ्या गाराणी सांगतात किंवा तक्रारी सांगतात आणि माझ्यावर नसते चाळ घालतात, मी आता काहीच करत नाही. ते इतकं गोड तो सांगतो की नंदाला सुद्धा पटतं की ह्या खरोखरच उगाच म्हणजे त्याच्यावर आळ घालतायत की काय. असं खेळायला जात गेला एकदा, तर सगळ्या मुलांना खेळत असताना काय ते दोघं बळराम आणि कृष्णाने निम्मी मुलं वाटून घेतली कुठल्या तरी खेळायला. एवढी माझ्याबरोबर, ही तुझ्याबरोबर खेळतील. तर ह्याने बळीरामाच्या गटातल्या 2 मुलांच्या शेंड्या बांधून त्यांना एकत्र झाडावर चढवलं. आल्या सगळ्या परत त्यांच्या आया तक्रार करायला, बघा डोक्याला त्यांच्या शेंड्या बांधून त्यांना वर अडकवून ठेवला, ह्या काही खोडीला काही म्हणतात का, काहीच तू ओरडत, निदान तू आमच्या पुढ्यात ओरडते नाही त्याला. असं म्हटल्यावर यशोदा तरी त्याला समजावते समोर बोलून की अरे मी तुला शास्त्र सांगते, असं कोणाला त्रास देऊ नये. असं बोलायला लागला. तो म्हणतो कुठलं शास्त्र आहे. तर ती म्हणते देवांचं शास्त्र. मग तो म्हणतो हे शास्त्र केल्यानंतर देव काय देतो आपल्याला. तर आई म्हणते मुक्ती देतो. मग तो म्हणतो की ती मुक्ती देतो ना देव, तर तुझी मुक्ती तुलाच लागला, तू ती मुक्ती घे, पण मी चोरी करायचं सोडणार नाही आणि म्हणजे लोणी दही दूध खायचं सोडणार नाही, बाकी सगळ्या गोष्टी सोडेन मी माझ्या खोड्या, पण गोरसा वाचून मी न करे चोरी, म्हणजे गोरसाची करणार. आता त्याच्या पुढे काय डोकं आपडणार का आई. अशा त्याच्या खोड्या चाललेल्या असतात. अशा अजून किती म्हणजे छोट्या छोट्या घटना, फक्त त्याच्या खोड्यांनी अध्याय भरलेला आहे. की एकदा जेवायला बसला दहीभात घालून आणि मला म्हणाला आत्ता लोणचं दे. आई म्हणते अरे ते सोहळ्यात आहे, पूर्वी असं असायचं ना. मला फक्त त्या घटना आठवल्या की सोहळ्यात आहे, आत्ता नाही देऊ शकणार. कसलं आलंय सोहळं, माझ्या पुढे काय सोहळं, मला आत्ता हवंय. शेवटी तिने सोहळं बाजूला ठेवून आणून एक लोणचं त्याला वाढलं. मनात हरी म्हणाला की तुझी ती अहम ममता जी आहे ना, ज्याला तू भुललेस ना, त्यातून मी तुला बाजूला करतोय. आपल्याला माहिती आहे ना, अहंकार आणि ममत्व ह्या 2 गोष्टींमुळेच माणूस परत परत प्रपंचात येतो आणि त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा मोक्षाच्या वाटेवर चालू शकत नाही.
तर हरीने त्या यशोदेला जाणीव करून दिली, हे सगळं सोवळं आणि ज्या गोष्टी आहेत त्यात अडकू नकोस असं थोडक्यात शिकवलं. त्या गोकुळात एक म्हातारी होती, ती सुनेला सारखी म्हणायची, अजिबात कृष्णाचा मी तुला वाराही लागू देणार नाहीये. असं म्हटल्यानंतर वाराही लागू देणार नाही म्हटल्यानंतर हे पोचलं तिथे. लगेच रिमोट कंट्रोल सारखं काय बटन दाबलं जातं कळायचं नाही. कोणाच्याही घरात कोणी काही बोललं की ते त्या कृष्णापर्यंत पोचलेलं असायचं. एकदा त्याने अशी गंमत केली की ती म्हातारी बाहेर गेलेली होती आणि ती सून घरात एकटी होती. तर हा गेला आणि जसं गोपी राधेबरोबर अनुभव त्यांनी दिला की तो मोठा पुरुष झाला आणि तो तिच्याबरोबर लीला करत होता. आणि ही सून सासू घरात आली. बघितल्याबरोबर डोकं फिरलं. कृष्ण आणि माझी सून दोघांचे हात धरले आणि फरफटत नंदाच्या बैठकीत घेऊन आली. बैठकीत घेऊन आली आणि सांगते, बघा तुमचा मुलगा काय खोड्या करतोय. तर एवढा मोठा झाला अचानक, आणि कारण चेहरा कृष्णाचा. नंद आणि सगळे लोक बघतच राहिले आणि म्हणाले, काय तुझं डोकं वगैरे फिरलंय का? तुला काय प्रश्न झाला? आपल्या मुलासुनेला काय फरफटत आणतेस आणि त्यांच्यावर आळ घेतेस? ते दोघं एकत्र असले तर तुझं काय जातं? ती म्हणते, नाही कृष्ण होता. आणि मग बघते तर तिथे कृष्ण नसतो, तिचा मुलगा असतो. म्हणजे रूप मुलाचं येतं. आणि ती अक्षरशः ती उशाळी होऊन घरी जाते. आणि मग ती म्हणते की आम्ही सगळ्याच गवळी अशा कशा की आम्हाला तू इतके अनुभव देतोस, पण परत तुझ्या खोड्याने त्रास होऊन आम्ही तुझ्या तक्रारी करायला जातो. प्रत्येक अनुभवातनं तू दाखवतोस की तू सामान्य नाहीच आहेस. प्रत्येक वेळी जो चमत्कार असतो ना तो सामान्यांना जमणार नाही, आणि त्यात तुझ्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या बाळाला तर अजिबातच जमणार नाही. म्हणजेच तू कोणीतरी वेगळा आहेस. आणि एक तर तू आवडतोस आहे आम्हाला. आम्ही तुझ्या अगदी भजनी लागतो, तुझ्यावर खूप प्रेम करतो, आणि मग तरी का तक्रारी करतो आम्हालाच कळत नाही, असं त्या सगळ्या गवळींना वाटायला लागतं. एकदा सगळ्या गवळणी नदीकाठी जातात तर तिथे एक नाव अशी लावून ठेवलेली असते तीराला. तर सगळ्यांना वाटतं आपण जाऊन बसावं म्हणून सगळ्या गवळींनी जाऊन बसतात त्या नौकेत आणि आपलं चालवायला बघतात, स्वतः वलवायला बघतात. वलवून थोडी नौका आत जाते तोवर तिकडे कृष्ण हजर होतो. आणि तो हजर होतो आणि नवतीला भोकं पडायला लागतात आणि त्या घाबरून जातात. आणि तो नौका खूप आत गेलेली असते, वादळी वारं सुरू झालेलं असतं. तो म्हणतो, अरे वादळामुळे फुटले नौका, पाणी येत आहे, तुमच्यामुळे चोळ्या आहेत त्यात कोंबून लावा म्हणजे पाणी थांबेल. त्या ऐकतात. जीवाच्या भीतीने माणूस काही करतं ना, तसं होतं त्यांना ऑलमोस्ट म्हणजे पूर्णपणे निर्वस्त्र करतो. आणि मग त्या इतका विष्णूचा धावा करायला लागतात. अधोक्षजा धाव बाबा, आम्हाला मदत कर. आणि नुसतं आम्हाला नको, आम्ही मेलो तर चालेल आता ही नौका बुडून, पण आमच्याबरोबर हा कृष्ण आहे, तो वाचला पाहिजे. त्याला काही झालं तर त्याची आई जाऊन जीव देईल. असं करून त्या सगळ्या त्याला घट्ट धरून ठेवतात. अगदी पोटाशी, मग छातीशी, मग खांद्यावर घेतात. पाणी वाढत जातं. आता त्यांच्या नाकातोंडात पाणी यायला लागतं. त्यावेळेला त्या अगदी हृदयापासून म्हणतात की आम्हाला पूर्ण मरण आलं तरी चालेल, पण ह्या कृष्णाला वाचवायला ईश्वरा तू ये, म्हणून देवाचा प्रचंड धावा करतात. आणि मग त्याला अजून घट्ट धरून ठेवतात सगळ्या डोळे मिटून आणि म्हणतात की देहांत आला जवळी, गोपिकांनी मूर्ती सावळी, हृदय तैसीच रेखिली, वृत्ती मुराली हरिरूपी. सगळ्या हरिरूप होतात शेवटचा क्षण आलाय समजून. आणि ते अनुभव घेतल्यानंतर त्या कृष्णाला दया येते त्यांची खूप. आणि ताबडतोब ते वादळ थांबतं, वारं थांबतं, सूर्य तळपायला लागतो. आणि बघता बघता जळचर जे आलेले असतात नदीजवळ त्यांना विखार खायला तेही दूर जातात. आणि नाव आपली आपण येऊन काठाला लागते. नाव तीराला लागते आणि गोपी बघतात पुढचा चमत्कार. नावत तीराची लागली जेव्हा, गोपींची वस्त्रे तैसीच तेव्हा, तो जगद्गुरु त्याच्या भावा ब्रह्मादिका न कळती. असा चमत्कार करणार हा. त्यांची वस्त्र अंगावर व्यवस्थित असतात. अशा सगळ्या वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेत हे अख्खं गोकुळ जगत असतं. अर्थात आपल्याला माहिती आहे की गोकुळ सगळं देवच उतरून आलेले आहेत, गायी, गुरं, गोपाळ सगळे. म्हणजे तो स्वर्गच जणू ह्या गोकुळात उतरलेला आहे आणि ते सगळे जण स्वर्गसुख दर दिवशी भोगतायत, लाडीत तक्रारी केल्या तरी. तेव्हा श्रीधर कवी असं म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ आहे ना, हा अक्षरशः समुद्र आहे. ह्यातली साहित्य मोती ते इतके पवित्र आहेत की जे खरंच सज्जन लोक आहेत ना, ते उड्या टाकून बुड्या मारून ते शोधायला बघतात मोती. आणि उडी घालून तळाशी गेल्याशिवाय मोती मिळत नाही, नाही का? तेव्हा गुरुकृपा घेऊन तुम्ही सगळ्यांनी अशीच उडी घाला या समुद्रात
आणि त्याच्या साहित्याची म्हणजे त्या सुंदर वचनांची मोती तुम्ही वेचा, असं आपल्या सगळ्यांना सांगत श्रीधर कवी या अध्यायाचा शेवट करतात. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत नवमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9 ओव्या 295. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.